बुलढाण्यावरून एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू त्याचबरोबर शेतकरी नेते यांच्यामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला, जिथं सरकारचे शिष्टमंडळ ज्यामध्ये 2 मंत्री महोदयांचा समावेश आहे, पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांच्यासोबत आता बच्चू कडू यांची अखेर चर्चा सुरू झालेली। या चर्चेची प्रतीक्षा होती। संध्याकाळी 4 वाजताची वेळ सरकारचं शिष्टमंडळ हे चर्चेसाठी येईल अशा स्वरूपाची माहिती पुढे आलेली होती। मात्र 4 नंतर आता अखेर 8:30 वाजल्यानंतर या चर्चेला सुरुवात झालेली आहे। बच्चू कडू आणि त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये अखेर चर्चा होते आहे। तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतो, त्यामुळे अर्थातच आता या संवादानंतर सरकारच्या वतीनं काय नेमकी आश्वासनं दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा या सगळ्या आंदोलनावरती प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की सरकार शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी सकारात्मक आहे, मात्र बच्चू कडू यांच्या मार्फत ज्या मागण्या केल्या जात आहेत त्या तातडीनं पूर्ण होऊ शकत नाही, त्यावरती चर्चा व्हावी लागेल। अर्थातच त्यामुळे आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। मात्र या चर्चेच्या माध्यमातून आता नेमकं काय घडतं, काय आश्वासनं या सगळ्या आंदोलकांना दिली जातात हे पाहणं या टप्प्यावरती अत्यंत महत्त्वाचं असेल। कारण सरकारसुद्धा 2 पावलं पुढे आलेलं आहे, आंदोलकसुद्धा आता 2 पावलं पुढे आलेले आहेत त्या अर्थानं। त्यामुळे आता नेमकी काय चर्चा होते, काय संवाद होतो, या संवादातनं कसा मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं। राजू शेट्टी सुद्धा या सगळ्या नेत्यांमध्ये उपस्थित आहेत। राजू शेट्टी आणि मंत्री महोदयांमध्ये चर्चा होती। तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली आणि कोर्टाला त्यांना किती वाजता ऑर्डर दिली ते विचारा। राजू शेट्टी जो मुद्दा मांडतायत की एकूणच त्या सरकारच्या पद्धतीवरनं सुद्धा या सगळ्या आंदोलकांमध्ये संभ्रम आणि संशय बघायला मिळतो। चेष्टा चालू आहे शेतकऱ्यांची, ते बरोबर नाही। म्हणजे याच्या पाठीमागे सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं, कायदा हातात यावा, त्याच्यावर गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा, असं माझं स्पष्ट मत आहे। आणि आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हावून सांगायला आलाय, कधी माहिती नाही हे सांगतच नाही आहे। तुमच्याकडे काय तारीख वेळ माहिती कधी माहिती नाही हेही माहित नाही यांना, मग काय चर्चा करायची, कुणावर करायची? मीटिंगची तारीख माहिती आहे का साहेब आपल्याला? सांगा। आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब, आपण दिलेला निरोप परंतु सरकारच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करायला आपण चर्चा करावी। सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे। चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग काहीतरी मिळेल। आपण म्हणा, आपण वेळ द्यावी, त्यावेळेस आपण काहीतरी सरकार माझं काय मत आहे किमान आम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला का कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही एवढं बोला, सांगा ना। काय काय त्यांच्या मीटिंग करून चालते, लावा ना फोन। आमची अशी विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत, कारण विषय आपला एक नाही, अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे। मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबतच याचा तोडगा काढावा, निश्चितपणे काहीतरी तोडगा। माननीय महोदय, अरे ऐकले राजा, बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात, सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात। आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात। तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे। आणि म्हणून बच्चू भाऊ बरोबर म्हणले, बाकी मागण्यांवर चर्चा होईल, पण कर्जमाफी करणार का त्या एका मागणीबाबत जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय, आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला, कर्जमाफी
माफी करणार का, एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तरच चर्चेला पुढे अर्थ आहे. बाकी 22 चर्चेबाबत आपण मिटिंग घेऊ. याचा SR 9 सांगा, संपला विषय. माननीय प्रधानमंत्री महोदय मुंबईमध्ये आहे, म्हणून आपल्यास विनंती करायला आलो की आपण थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपल्यासोबत. प्रधानमंत्री असताना फोनवर बोलतो नाहीत का? आपण राज्यमंत्री आहेत, सहकार मंत्री आहे. कारण तेवढं माझं काय मत आहे, तुम्ही CM साहेबांशी बोला ना फक्त, का असे आम्ही भेटायला आलो आहे. माझं काय मत आहे, थोडे थांब रे, हे साधी गोष्ट आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय, 8 महिन्यापासून आंदोलन करतोय. रायगडला केलं, 8 दिवस आपण अन्नत्याग आंदोलन केलंय आणि नंतर पैदल आपण दिंडी काढली. आता हे आंदोलन सुरू आहे. हे सर्व आंदोलन 8 महिन्यापासून होत आहे. हे आताच काढलं का आम्ही इथं बिलकुल. माझं काय मत आहे की तुम्ही CM साहेबांशी फोनवरून बोलले पाहिजे का असं आम्ही भेटीला आलो. आता तुम्ही CM साहेब विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहित नाही, पण CM साहेबांनी जर विचारून आले असं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असं, एवढा राईट तर तुमचा आहे का CM साहेब तुमचा फोन उचलणार नाही का? PM साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे का? अजित तुम्ही सांगा. तुम्ही फोन करायची पण तसदी घेत नसत तर मग कसं काय हे फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ, तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावरच या ठिकाणी आलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित त्याच्यावर चर्चा नाही, म्हणून ती विनंती करण्याकरता सरकारच्या वतीने या ठिकाणी चर्चा करायला काही हरकत नाही. आम्ही चर्चेला तयार होतो बाकी मुद्द्याबाबत. आम्ही नाही म्हटलं का, फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारायचं घरी आमच्या आंदोलकाची अशी मागणी आहे. तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काही साहेब रागवणार का? मला नाही भेटत तिकीट पुढच्या काय फरक पडते आमच्या पक्षाला. फोनवर आमचे मंत्री महोदय फोन करायला CM ला घाबरत असतात तर मग तुमचा येण्याचा आशिषचे हात लगाव शोध. फोन लावले एक फोन तर लावा ना तुम्ही. तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. तिकीटचा काही विषय आम्ही अपक्ष निवडून आणि तुम्ही निवडून आले त्यांचा मी निवडून आलो. आपण पब्लिकचे नेते आहोत. असं नाहीये. असं आहे की निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं, तुमचा निरोपी आम्ही करणार आहोत. आता असं आहे की चर्चा करतो आम्ही, प्रश्न नाही आहे. परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बावनकुळे साहेबांची तुमची काही चर्चा झाली होती. योगा साहेब, परिस्थिती थोडीशी आपण जरा कृपा करून आमची समजून घ्या. नाही काय आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले, मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार, याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे. कारण न्यायालयाचा आदेश आहे. आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे. आता तुम्ही आले म्हणून थांबलो, नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत. व आता तुमचा आदर आम्ही ठेवला, जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो. त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे. आपल्याला खूप सस्टेन असा वेळ शिल्लक नाही आहे. त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार, मग उद्या देणार. तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा. आम्ही जेलमध्ये बसतो, तुम्ही येणार का जेलमध्ये निरोप घेऊन? आमची जेलमध्ये सर्वांची, आमच्या सर्वांची. पण एकटे बच्चूभाऊ राजू शेट्टी अजित तवले जाणार नाही, सगळे जेलमध्ये जाणार. सगळ्यांना जेलमध्ये सोय करा आणि मग निरोपाची देवाणघेवाण करत बसा. त्यामुळे तसं व्हायचं नसेल तर बच्चूभाऊ आणि राजू
शेट्टी साहेब जे म्हणाले, आपण साईडच्या एखाद्या केबिन मध्ये जा, मुख्यमंत्री साहेबांशी बोला, कर्जमाफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढं फक्त आम्हाला सांगा, म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते. मी एक तांत्रिक प्रश्नाचा विचारतो. मी एक तांत्रिक प्रश्न विचारतो. राजेशभाई दोन मी एक तांत्रिक प्रश्न विचारतो. तुम्ही 4 दिवसात बैठक लावली आणि 4 दिवसात निवडणुकीची आचारसंहिता नाही झाली, तर मग त्याचे आउटपुट काय राहणार आहे? हा महत्वाचा भाग आहे. काय नाही आम्ही बाकी तुम्हाला जेव्हा आंदोलनाची नोटीस दिली तेव्हा हा प्राईम मुद्दा होता. त्यामुळे हे सगळे संभाव्य धोके आहे. आणि दुसरं असं नाही बच्चू भाऊ हे काही बोलले आपल्याशी, तर कॅबिनेट आहे सरकार राज्यमंत्री नसते. आमचा निर्णय कसा होणार? आमचा निर्णय कसा होणार? हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी बोलतो. आणि माझं हे म्हणणं आहे, आंदोलनाची नोटीस आधीच दिली, ग्राउंडची नोटीस आधीच दिली, पंतप्रधानांचा कार्यक्रम नंतर ठरला, मग आम्ही बसणार होतो. तुम्हाला माहित होतं पंतप्रधान येणार हे माहिती काय तसं सुचवत आहे लोक. आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेला आहे. कसं शक्य आहे? म्हणजे कशा परिणिती व्हायला मला सांगा. त्याचा काही तर झालं असतं. सर मंत्री महोदय, काल आपण आम्हाला चर्चेला बोलवत होतात. काल आमचा आंदोलनाचा कार्यक्रम होतो. मग कालच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तुमचा कर्जमाफी देण्याबद्दलचं धोरण घेतलेलं होतं का नाही? जर काल आलो असतो तर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणले असते का नाही म्हणले असते? याचा अर्थ कालची बैठक ही काही आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती, आमच्या आंदोलनाबद्दल. त्यामुळं या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत की आपण मुख्यमंत्री आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही, तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे, तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे, तुमची जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच सांगितलेलं करा हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाकायची तयारी आहे असं नाही चालणार ना. पुन्हा सांगतो, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, तर राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बसायचा अधिकार नाही. म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आणि सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे का आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत बसावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय होईल. आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला. तुम्ही दोघांनी ठरवलं आहे का आम्ही मुख्यमंत्र्यांनी फोन करणार नाही, बरोबर ना? आणि भेदभावाची आम्हाला काही चेहराबाजी आवड नाहीये. मुख्यमंत्र्याचा चेहरा जे पाहायची काही आमची काही हे नाहीये. तुम्ही फोन लावा, फोन लावून काय म्हणतो सांगा, स्पीकर करा. मागं बरेचदा फोन चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत. फोन लावून येणार का तिकडेच जाणार आहे? फोन आम्हाला सांगा. इथं ते डायरेक्ट करू शकते ना आमच्यासोबत. स्पीकर ऑन करू आपण.
बच्चू कडूंनी महाएल्गार पुकारलेला आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ सध्या बच्चू कडूंच्या भेटीला आहे। मात्र हे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय। जेल भरोच्या इशाऱ्यानंतर चर्चेसाठी आता आलेत असं म्हणतात बच्चू कडू आणि कर्जमाफी करणार का याबाबत चर्चा करा अशी मागणी अजित नवले यांनी केलेली आहे। सरकारच्या शिष्टमंडळासोबत रस्त्यावर बसूनच अक्षरशः चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्र्यांना फोन लावा अशी मागणी यानंतर यावेळी बच्चू कडू यांनी केली आहे। फोन केला म्हणून सीएम तुम्हाला रागावणार आहेत का असा देखील उपरोधिक सवाल बच्चू कडू यांनी केलाय। सरकार चेष्टा करत असेल तर जे व्हायचं ते होऊनच जाऊ दे असं राजू शेट्टी म्हणतात। आम्ही इकडनं हलणार नाही, महाराष्ट्रातले सगळे जेल भरून गेले तरी चालतील, पण आता शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी लावून धरली आणि त्यांच्याबरोबर इतर शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येनं सहभाग दर्शवलाय। नागपूरमध्ये हा शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा, कर्जमाफी करावी यासाठी हा एल्गार पुकारण्यात आलाय आणि मुख्यमंत्र्यांना फोन लावा, कर्जमाफीची घोषणा तातडीनं करा अशी मागणी बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, अजित नवले यांनी लावून धरली आहे।